याची भाजी चालली सोयाबीन वड्याची. त्याच्यात टाकले कांदा, लसूण, अद्रक, त्याच्यात एक गरम मसाला, एवढेच मसाला, हळद, मीठ, सोयाबीन, जिरं, मोहरी टाक. आता टाकू मसाला. सोयाबीन अशी तोडावी. सोयाबीनच घालते. सोयाबीन मित्रमैत्रिणींनो, या रात्री आमचा खाट मोडलाय. नशीब कोणाला काही लागलं नाही. या खाटावरती मी, चिकूचा बाप, चिकू आणि चिकूच्या आजी आम्ही असं एवढं जण खाटावर बसलेलो होतो, झोपलो नव्हतं. तर अचानकच खाट मोडला रात्रीचं 10-11 वाजता. पण नशीब देवाची कृपा, कोणाला काही लागलं नाही. आता चिकूचा बाप झोपलेले आहे आणि आमच्या आई गेल्या भाजी विकायला, माझ्या सासूबाई. नशीब कोणाला काही लागलं नाही. चहा पाणी झाली का 5:30 वाजले संध्याकाळची. आता पाणी येईल म्हणजे त्याला तुमच्यासोबत या गोष्टी शेअर कराव्या. तर आमच्या रात्री 11 वाजता खाट मोडलेला आहे. गावाकडचे पलंग बोलतो, शेअरमध्ये खाट बोलतो. ते बघा बनवला होता चिकूच्या झोक्यासाठी. ते बघा तो मोडले, तुम्हाला दाखवतो मी. हे बघा, हे मोडलेलं आहे. त्याचे पाय आहेत असे. इथं इडली मारलेली होती, एक तुटली. हे बघा इथं उभा केलाय, दिसतो का तुम्हाला? थांबता दाखवते मला. हे बघा गादी लावली साईडला. हे जे अशी पाय आहेत ना, हे पाय त्याच्या साईडचे मोडले. इथं चिकूचा झोका होता आणि बघा तिकडच्या साईडचे पाय मोडले, ते साईडला ठेवलेत. बघा इथं टाकलं होतं पूर्ण खाट. ही गादी होती त्याच्यावरती, अचानकच मोडला. नशीब कोणाला काही लागलं नाही. हे पिलूचं सगळं खेळणं बिळणं कांबळे सगळं काही पसाराच पडलं. आता पाणी येईन, आता आवरते मी. आणि आरशामध्ये मी दिसते का कशी इथं कॅमेरा पकडलाय. बघा तिकडं झोपलेत त्या रूममध्ये. इथं आमच्या घरात सगळा पसारा झाला आहे, सगळा पसारा. रात्री कृपीनं सगळं काही सुखरूप होतं झालं. चला दाखवू का तिकडचा रूम तुम्हाला? हे बघा तिकडचा रूम. खाट मोडला आहे, तिथे साईडचे पाय, असा पसारा पडला आहे. नशीब देवानं आम्हाला सुखरूप ठेवलंय. चलत आता किचन वाट्यावरती सारा पसारा पडलाय. इथं खरकटे भांडे बिंडे ते. आता पाणी आले,
पाणी भरते. चला म्हणलं तुमच्यासोबत बोलावा. आता चिकूच्या पप्पाला न्यायचं ते खाट बनवायला. आता म्हणले त्यांच्या भावाचं दुकान आहे ना, माझ्या दिराचं, सॉरी, तर ते खोललं नाही. आता खोलतील 5:30च्या नंतर. 5:30 वाजले. आता खोलले की मी तिथे घेऊन जाणार विडिंग मारायला. विडिंग दुकान आहे ना त्यांचं, मग विडिंग मारली तर मग होऊन जाईल. नशीब कोणाला काही लागलं नाही. आणि हां, सोयाबीनची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला अजून चांगल्या रेसिपी आवडत असतात तर कमेंट करून सांगा कशा कशाच्या आवडतात, कशा कशा नाही, आणि चांगल्या येतात का नाही ते रेसिपी ती पण सांगा. तुम्ही पण ट्राय करून बघा. आता आलेलं आहे पाणी. आता पाणी भरायचं आहे. 6ला पाणी येते. आता बघू आता पुढं कोण कशावर येतो कशावरती नाही. तुम्ही पण बघा. पण लाईक शेअर करायला विसरू नका. आणि माझा आवाज येतो का नाही ते सांगा. तर कूलरमुळं आवाज येत नाही. चला तर मग भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.